आपल्याला नागपूरचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये शासनाने 30 जून पर्यंत कर्जमाफीची तारीख दिलेली आहे. तोपर्यंत शासन कर्जमाफी करणार आहे. परंतु काही फोन असे आलेले आहेत की काही ठिकाणी काही बँकेचे मॅनेजर जे आहेत, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे राष्ट्रीयकृत बँकेतनं म्हणा किंवा जिल्हा बँकेतनं म्हणा, तर तिथल्या मॅनेजरांनी आपल्या शेतकऱ्यांचे जे काही महाडीबीटी अंतर्गत येणारे अनुदान होते त्याचसोबत अतिवृष्टीचे अनुदान होते डीबीटीच्या थ्रू येणारे, त्या सर्व अनुदानांसाठी त्यांनी होल्ड लावून दिलेल्या अकाउंटला आणि शेतकऱ्यांना मुद्दामून ते पैसे जे आहेत कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्याचा कार्यक्रम या मॅनेजरांकडून होताना दिसतोय. माझी सर्व त्या मॅनेजरांना विनंती आहे, उगाचच रिकामी धंदे करू नका. पहिले शेतकरी अडचणीत आहेत, जेमतेम ते त्याच्या अतिवृष्टीचे पैसे असतील, काही त्याने जे काही महाडीबीटीमध्ये यांत्रिकीकरणामध्ये काही लाभ घेतलेला असेल त्याच्या अनुदानाचे सबसिडीचे पैसे असतील, हे सबसिडीचे पैसे त्याचे हक्काचे शासनाने दिलेले आहेत आणि त्याच्यावरती गदा आणण्याचं काम तुम्ही लोक करताय. मॅनेजरांना माझी विनंती आहे, सर्व राष्ट्रीयकृत बँका असतील आणि इतर ज्या पतसंस्था असतील किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह संस्था असतील, बँका असतील, अशा सर्वांना विनंती आहे, उगाच रिकामे धंदे करून तुम्ही शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका. अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटना पूर्णतः आपल्या कार्यक्रम लावल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती, ज्यांनी मला फोन केलेले आहेत, मी त्यांचे प्रश्न तर सॉल्व्ह केलेले आहेत या संदर्भात, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे माझा नंबर नसेल किंवा ज्यांच्याकडे ही माहिती नसेल तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि माझी त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती पण आहे की जर का तुम्हाला कोणता मॅनेजर का त्रास देत असेल आणि जर का तुमचा अकाउंट होल्ड करत असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले जे मोबाईल नंबर जे आहेत त्या मॅनेजरांचे ते घ्यायचे आहेत आणि नंतर बँकेचं नाव वगैरे आम्हाला कळवायचं आहे. माझा नंबर डिस्प्लेवरती दिसेल आणि त्यासोबत इथे पण तुम्हाला नंबर दिसत असेल, या नंबरला व्हॉट्सअपला करा किंवा मला प्रत्यक्ष फोन करा. मी बोलतो, संघटना आपल्या सोबत आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. संघटना आपल्यासाठी अर्ध्या रात्रीला उभी आहे. माझी एवढंच आपल्याला सांगणं आहे. आणि मॅनेजरांना पुन्हा एकदा विनंती करतो, रिकामे धंदे करू नका, अन्यथा तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.